हल्ली धावपळीच्या जीवनात महिलांमध्ये PCOD आणि PCOS या दोन शब्दांची खूप चर्चा होते. परंतु अनेकदा यातील फरक माहीत नसल्यामुळे दोन्ही गोष्टी सेमच आहोत असं आपण समजतो. तर मग आज आपण जाणून घेऊया फरक काय आहे ते. PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. तर ही एक कंडिशन आहे. हा कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे. यात अंडाशयात म्हणजेच ओव्हरीजमध्ये अपरिपक्व अंडी तयार होतात. त्यामुळे त्याचे छोट्या छोट्या सिस्टमध्ये रूपांतर होते आणि मग यामुळे मासिक पाळी ही अनियमित यायला सुरुवात होते. PCOD ही कंडिशन पूर्णपणे खराब जीवनशैली व ताणतणाव यामुळे निर्माण होते. मग जर योग्य जीवनशैली, योग्य आहार व व्यायाम केला तर ही कंडिशन पूर्णपणे कंट्रोल होऊ शकते आणि याचा फर्टिलिटीवर जास्त प्रमाणात परिणाम दिसून येत नाही. परंतु PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजेच लक्षणांचा समूह ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे किंवा आपण याला हार्मोनल डिसऑर्डर असे सुद्धा म्हणू शकतो. यात प्रामुख्याने मेल हार्मोन्स म्हणजेच एंड्रोजन्स जास्त प्रमाणात वाढतात. त्यामुळे मग चेहऱ्यावर केस येणे, नंतर वेगाने वजन वाढणे, केस गळणे, नंतर पाळी अनियमित होणे ही लक्षणं दिसून येतात. तसेच इन्फर्टिलिटीसारख्या गंभीर समस्यासुद्धा तुम्हाला उद्भवू शकते. मग PCOD असो किंवा PCOS, योग्य आहार, योग्य विहार तसेच व्यायाम जर तुम्ही केला तर दोन्ही कंडिशन बऱ्या होऊ शकतात.